दीपक महाराजांना विनंती करतो आपण निवेदन करावं. धन्यवाद. दरम्यानच्या काळात सन्माननीय सागरजी लामखडे, सन्माननीय राजेंद्रजी शिंदे, सन्माननीय साईजी जाधव, सन्माननीय मयूरजी विधाते आपल्या ठिकाणी शुभागमन झाले. मंडळी, महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आणि माननीय खासदार पार्थदादा पवार यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी म्हणून खरं तर आज या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने माजी मंत्री तथा आमदार आदरणीय संजयजी बनसोडे साहेब या विवाह सोहळ्यास उपस्थित आहेत. आदरणीय बनसोडे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. महाराज मंडळींचा सन्मान त्याचं निवेदन होतंय, पण तत्पूर्वी ज्या भूमीमध्ये आपण बसलेला आहात तो हेमंतराजे पवार, उदयसिंह गुंजाळ, राजेंद्रजी गुंजाळ या परिवाराचं मोठं योगदान या सगळ्या जागेसाठी आणि सोहळ्यासाठी आहे. याच जागेवर परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा सप्ताह सुद्धा होणार आहे आणि हे गुंजाळवाडी प्रभागामध्ये हे गाव आणि जागा आहे. या गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावचे सरपंच नरेंद्र भाऊ अर्थात अमोल भाऊ आणि यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागतपर 2 शब्द बोलावे. आज आमच्या गुंजाळवाडी नगरीमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम वारकरी, सर्व पाहुणे मंडळी अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी गुंजाळवाडी नगरीमध्ये आपण उपस्थित आहात. आम्ही आमच्या गुंजाळवाडीकरांच्या वतीनं आपलं आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आमचं भाग्य आहे. गगनगिरी स्वामी परमपूज्य गगनगिरी महाराजांचा सप्ताही या ठिकाणी होतोय आणि भक्त परिवार आणि आम्ही विनंती केली महाराजांना की हा विवाह समारंभ आमच्या गुंजाळवाडी गावामध्ये व्हायला पाहिजे आणि महाराजांनी या आमच्या सर्वांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान राखून हा विवाह गुंजाळवाडीमध्ये या ठिकाणी होतोय. आमच्या गुंजाळ परिवाराच्या वतीनं ज्यांनी या ठिकाणी जागा दिलेली आहे, गुंजाळ परिवाराचे सर्व या ठिकाणी हेमंतराजे असतील, उदयसिंग गुंजाळ असतील, राजेंद्र पाटील गुंजाळ असतील, त्याचप्रमाणे ज्यांचं स्मरण होतंय जयवंतराव पाटील काका असतील, त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब पाटील गुंजाळ यांच्या वतीने ही जागा सप्ताहासाठी आणि या विवाहासंबंधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. महाराष्ट्रातील तमाम आलेल्या सर्व वारकऱ्यांचं, सर्व पाहुण्यांचं गुंजाळवाडी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आदरपूर्वक स्वागत करतो. थांबतो. ओम साईराम, जय हरी.